तो काही अशा पद्धतीने आपण इथे रूम घेतलेली आहे गोव्यामध्ये आणि इथूनच कलांगूट बीच हा अगदी 100 मीटर अंतरावरती आहे. अतिशय हॅपनिंग प्लेस आहे. सकाळी मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देईनच. आणि इकडे आपली कार आपण पार्क केलेली आहे खाली. तर नाईट लाईफ जगण्यासाठी आम्ही आता सगळे तयार झालेलो आहोत. आपल्याबरोबरची सगळी मंडळी रेडी आहे. आता आपण जाऊन फुल मचवून टाकूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत कलांगूट बीचवरती आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता इकडे त्या गोवा बीच आता तिकडे. सो आता मस्ती चालू झालेली आहे आमची आणि तुम्ही इथे पाठीमागे पाहू शकता पूर्ण शॅक जो आहे तो पूर्ण भरलेला आहे. सो सगळेजण इकडे आता मस्ती मजेमध्ये चिल आउट करतायत शॅकवर. आणि इथे आय लव्ह गोवाची जी थीम आहे अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, तुम्ही इथे भेट द्या आणि सुंदर सुंदर फोटो आपल्या मेमरीज क्रिएट करा. फेसाळणाऱ्या लाटा आणि त्याच्यासोबत तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स वाईज या हॉटेल्समध्ये शॅकमध्ये तुम्ही बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि तुमच्या मित्रपरिवार आणि आपल्यासोबत इथे टाईम स्पेंड करू शकता. अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि खूप वेगवेगळ्या थीम यावर्षी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आलेलो आहोत टिटोज लेनला. तर पाहू शकता तुम्ही गर्दी. शुभ सकाळ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे दिवस दुसरा आणि काल रात्री आपण खूप धमाल केलेली आहे बीचवरती. आपण नाईट लाईफ एन्जॉय केलेली आहे गोव्याची. तर आता आपण आज दिवस दुसरा आहे तर गोव्यातील नजीकची जी प्रेक्षणीय स्थळे आहेत जसे की अगवाडा फोर्ट आहे, त्याच्यानंतर मंगेशी मंदिर आहे, त्यानंतर चर्च आहे. तर अशी काही ठिकाणं आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही आम्ही दाखवू. तर आमच्यासोबत राहा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ही सगळी ठिकाणं दाखवू. तर आता आपण निघालेलो आहोत. आपला पहिला स्पॉट आहे अगवाडा फोर्ट. तर ही आहे आपली आजची सवारी आणि इकडं आपली मंडळी सगळी बसलेली आहे. तर मग आपण निघूया. सो आता आपण निघालेलो आहोत आणि आता आपण आपला प्रवास सुरू करूयात. तर आपण निघालेलो आहोत आपल्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. आता आपण जात आहोत प्रवासाला. सो आज आपले चालक आहेत सागर भाऊ. तुम्ही कसे काय आणि पाठीमागे बसलेले आहेत आपले रोहित भाऊ. तर तुम्ही करणार आहे ना आणि समीर भाऊ इथे आहेत. सगळेजण आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. बाहेर खूप अशी उन्हाची तीव्रता आहे त्यामुळे आपण आज आपली गाडी घेऊन नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोचलेलो आहोत आपण पहिल्या पॉईंटला अगवाडा फोर्टला. सो इकडनं आपण एंट्री करणार आहोत आणि इकडे तिकीट घेणार आहोत आणि वेगवेगळे असे स्थळं आपण पाहणार आहोत. सो इकडची सर्व तुम्हाला माहिती मी तुम्हाला देणार आहे. तिकीट किती रुपये आहे आणि काय कसं आहे. सो 25 रुपीज आपल्याला इथं तिकीट आहे पर पर्सन. सो इथे या किल्ल्याची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. सो इथून तुम्ही पाहू शकता हा पूर्ण अगवाडा फोर्ट आहे आणि इथे आपण थोडी भ्रमंती करणार आहोत या किल्ल्याची. हा भुईकोट प्रकारातील एक किल्ला आहे आणि येथे फक्त आता तटरक्षक जी भिंत आहे तीच
अस्तित्वात आहे आणि तुम्ही बघू शकता इकडनं खूप सुंदर असा नजारा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. सुंदर असा थंग सागर इकडे तुम्हाला पाहायला मिळतो. हा समोर आहे हा पूर्ण अरबी सागर. एक किल्ल्याच्या डाव्या बाजूला पूर्वी लाईट हाऊस होतं. आता तिथे प्रगत तंत्रज्ञानामुळे रडार सिस्टम बसवलेला आहे आणि हा आहे किल्ल्यावरील लाईट हाऊस जिथून शिपसाठी पूर्वी नॅव्हिगेशन सिस्टम अस्तित्वात नव्हती तेव्हा हेच लाईट हाऊस पूर्ववत काम करण्यासाठी वापरलं जायचं आणि आता सध्या कालानुरूप ते बंद करण्यात आलेलं आहे. सो असा हा पूर्ण परिसर अगवाडा फोर्टचा. अतिशय उत्कृष्ट अशी अभेद्य अशी तटबंदी या किल्ल्याची. आपल्याला भव्यता याच्यावरूनच समजते की याची तटबंदी किती अभेद्य आहे. तर आपण आता पोचत आहोत मंगेशी मंदिरात. सो हे आहे तुमच्यासमोर मंगेशी मंदिर. सुंदर असं शांत वातावरण आणि या शांत वातावरणात आपण इथे दर्शन घेणार आहोत. आता आपण पोचतोय मंगेशी टेम्पलमध्ये.